माझी आई माझ्या लग्नाच्या अगेन्स्ट आहे, तिची आई माझ्या लग्नाच्या अगेन्स्ट आहे. मला कदाचित ह्यांची जोडी आवडत नाही, पण मेघनाला ह्यांची जोडी आता आवडायला लागली आहे. माझ्या मुलीचं जेव्हा लग्न ठरेल तेव्हा तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलाशी तिचं लग्न व्हावं. मंडळी, सनई चौघडीच्या टीमला म्हणजे फक्त भेटल्यावरच असं एकदम मूड फ्रेश होऊन जातो. आणि इथे ना म्हणजे थोडंसं फंबल पडल्यावर पण इथे चेअरअप करायला असतात. आता माझ्यासोबत गौतम आणि पमा आहे. खूप स्वागत. आणि लास्ट इंटरव्ह्यूमध्ये गौतम तुला आम्ही खूप मिस केलं आणि खूप फेमस झालं तुमचा हो पाहणारा जावई. ॲब्सोल्युटली. आणि जेव्हा पण राष्ट्रीय मराठीकडनं अतिशय आमच्याकडे येते तेव्हा अतिशय आनंद होतो आम्हाला. अतिशय आनंद झाला आहे. आणि हे घे, कारण आपल्या 100K व्ह्यूज मिळालेत आपल्या लास्ट इंटरव्ह्यूला हिनी केलेल्या. सो एक टीनी टायनी गिफ्ट आमच्याकडनं. हां हो तुतारीवाली हे टाकते मी गिफ्ट देताना ते नाशिक हां तसं. आय नो राईट. थँक्यू. सो त्याच्यामध्ये आम्हाला गौतम विषयी काय वाटतं हे आमच्या झोपाळ्यावर बसून बोललो होतो. आणि प्रेक्षकांना ते इतकं आवडलं की त्यामुळे आता पुन्हा दुसऱ्यांदा आपण एकत्र आलो आहोत. तर मुळातच माझा हा जावई होणार आहे की नाही ह्या संभ्रमातनं आम्ही ऑडियन्सला अजून बाहेर काढणार नाही आहोत. हा तर माझ्यासाठी पण धक्का होता. म्हणजे हे असं झालं ना की ऑलरेडी माझी आई माझ्या लग्नाच्या अगेन्स्ट आहे, तिची आई माझ्या लग्नाच्या अगेन्स्ट आहे. अजून एक आहे समायरा, तिची आई पण माझ्या लग्नाच्या अगेन्स्ट आहे. तिचं आणि तिला उमाला समायरा आणि तुझं होईल का हे शंका आहे. म्हणजे तुझी काळजी आहे तिला. हा समायरा म्हणजे कुठली तरी आई माझ्या अगेन्स्ट. साक्षी इज विथ यू. हा पण साक्षी आई नाही, बहीण आहे ना साक्षी. आईसारखी. आईसारखी. तर भरपूर लोक माझ्या अगेन्स्ट आहेत. आणि म्हणून आज कसं तरी म्हणजे प्लॅन करून आमचं लग्न ठरलं आहे. पण आता ते होणार नाही होणार, काय होणार, काय गंमत होणार, ह्यासाठी तुम्ही महासंगम बघा. आवडेलच तुम्हाला बघायला. आणि आत्ता केऑस असा आहे की इथे जय पण आहे, शर्वरी पण आहे, मी पण आहे, म्हणजे गौतम पण आहे आणि आसावरी पण आहे, पमा पण आहे, तेजस्विनी पण आहे. सो इट्स अ बिग ड्रामा. ॲब्सोल्युटली. म्हणजे इतके दिवस कसं होतं माहिती आहे ना की आसावरीचं पण गौतमवर प्रेम आहे का ह्याच्यावर गौतम साशंक होता. पण आता तिने सुद्धा प्रेमाची कबुली दिली आहे. आणि त्यांचे जे लव्ह सीन्स आहेत आणि असं लपून भेटणं, आय एम शुअर किती जणांना आठवणी येत असतील ना त्यांच्या वेळच्या. तर तो लपून बसण्याचा जो सीन होता त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? लपून बसण्याचं गेलेस का? तुला सवय आहे का? तू असा पकडला गेलायस का? माझा प्रश्न तोच आहे. पकडलं नाही गेलं. म्हणजे किती आहे? हां केलं आहे पण पकडलं नाही गेलं आहे म्हणून आज कदाचित मी इथे आहे. नाहीतर नाही, पण पकडलं नाही गेलं आहे. पण मजा येते शूट करायला पण. आणि असं खरं पकडलं जाण्यात पण शूट करायला जास्त मजा येते. आणि एन्जॉय केला आम्ही पूर्ण सिक्वेन्स. खूप एन्जॉय केलं. पाणी बिणी लावतात का तुमच्या रोमॅन्टिक हो, हो, सीनला? ते आम्हाला सांग ना. हो. येस, मला प्लीज सांग. हो, हो. कसं शूट होतं आणि सगळं. सो आधी असं होतं ना की डायलॉग्स पार्ट आम्ही कंप्लीट करतो. मग जसं राजू सरांच्या भाषेत लल्ला लल्ला सिक्वेन्स सुरू होतो. लल्ला लल्ला सिक्वेन्सला गण्यादा एक सॉन्ग वाजवतो आणि त्या सॉन्गवर आम्ही इमोट करतो. आता नॉर्मली पण इमोट करू शकतो, बट सॉन्गमुळे जी मजा येते, फील जो फील येतो तो दिसताना पण खूप चांगला दिसतो. सो आम्ही आत्ता बऱ्याच गाण्यांवर परफॉर्म केलं आहे. त्या दिवशी पण एक सिक्वेन्स टेलिकास्ट झाला, कालच्या भागात टेलिकास्ट झाला, जो आम्ही सॉन्गवर केलेला जरा जरा स्वप्नील जोशी आणि सई तामणकरच्या सॉन्गवर. बट तो सॉन्ग नाही आहे, बट तरी तो सिक्वेन्स खूप चांगला वाटतं आहे. कारण तो फील आहे त्या सीनमध्ये. तर खूप खूप मजा येते. म्हणजे पमाला कदाचित ह्यांची जोडी आवडत नाही, पण मेघनाला ह्यांची जोडी आता आवडायला लागली आहे. आय वेट की कधी यांचे सीन येतात आणि किती मजा येते. आणि मुळात ह्या दोघांमुळे शर्वरी आणि जय मध्ये जो असे एक जवळीक निर्माण होते ना, ती किती नॅचरल आहे बघ ना. की त्या चांगल्या भावनेने तुम्हाला मदत करतायत, पण त्यांना हे कळत नाही की ते प्रेमात पडतायत. आणि ऍक्च्युली आम्हालाही कळत नाही प्रेक्षकांना की खरंच पडतायत का, की जस्ट एक अट्रॅक्शन टाईप आहे. हो, म्हणजे त्यांचा एक रोमॅन्टिक सिक्वेन्स होतो असा. आणि मग ते करून निघून जातात. लोकांना सांगतात होते नाही
नाही असं होतं ते. असं की सध्या ह्यांच्यावर फोकस करूया मग त्यांच्याकडे येऊया असं. पण आय मस्ट से संजित की सुरुवातीला आपण सगळेच म्हणजे नवीन मालिका असते तेव्हा आपण कॅरेक्टर शोधत असतो, म्हणजे कसं हे असेल मुळात. आपण हळूहळू जेव्हा ते ॲक्ट करायला जातो ना तेव्हा आपल्याला ते कॅरेक्टर सापडतं. मी जेव्हा लास्ट इंटरव्ह्यू केला आपण तेव्हा ह्याचा मेजर सीन होता जेव्हा तो असावरीला खिडकीतून भेटायला येतो. आय गेस तेव्हापासून ते पीक झालं आणि तुझ्या वाट्याला इतके मस्त सीन झाले. आणि आय मस्ट से संजित खूप उत्तम करतोय ॲक्टिंग आणि असं वाटतं की यार बॉयफ्रेंड किंवा लाईफ पार्टनर असावा तर असा प्रेम करणारा असावा, राईट? सो मेघनाताई आय एम शुअर. नाही म्हणजे मी सांगेन की पूर्ण सिरियलमध्ये पमा आणि गौतम ह्या दोघांच्या जेवढ्या शेड्स आहेत किंवा त्यांचे जे विचार आहेत किंवा बदलत आहेत किंवा त्यांचे ट्रान्झिशन्स आहेत ते कोणाचंच नाही चालत. आधी आम्ही दोघंही खूप आपण बघ ना असे बबली आणि चिल होतो, पण आपल्या आयुष्यात काही अशा गोष्टी झाल्या जसं की तुझ्या सुसायडल असेल किंवा माझ्या बाबतीत माझ्या मुलींनी लग्नाला नकार देणं असेल आणि त्याच्यानंतर आपली जी कॅरेक्टर्स बदलली आहेत, ॲज इन बदलली म्हणजे आपल्या कॅरेक्टरचा विचार करण्याची एक हे पात्रता बदलली आणि सडनली आपण दोघं मच्युअर झालोय, परिस्थितीने झालोय. म्हणजे आम्ही दोघं म्हणजे ॲज इन आर्टिस्ट नाही, आमची जी कॅरेक्टरची स्थलांतरणं आहेत ती आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाची होती. म्हणजे मला वाटतं साधारणतः एक सुसायडल सीन नंतर आपल्या दोघांचा ग्राफ चेंज झाला. त्याबद्दल काय बोलशील? सो स्टार्ट करताना म्हणजे गौतम डिझाईन करताना माझ्या डोक्यात असं होतं की तो एका रिच फॅमिलीमध्ये वाढलेला आहे, सगळ्यात लहान मुलगा आहे, तर का असेल तो मॅच्युअर. सो त्यात ते छोटंसं बाळ होतं त्या कॅरेक्टरमध्ये. पण मग तो आसावरीला भेटला आणि आसावरी सगळ्यात मोठी बहीण. सो मग त्या कॅरेक्टरमध्ये अशा काय चेंजेस कराव्या लागल्या की तो मॅच्युअर वाटेल. सो तो माझा थॉट होता की आधी त्या कॅरेक्टरला मॅच्युअरनेसची गरजच नव्हती, पण त्या सुसायडलच्या सिक्वेन्सनंतर तो प्रेमात पडल्यानंतर आणि आता त्या मोठ्या बहिणीला स्वतःच्या प्रेमात पाडण्यासाठी तो काय करेल. सो ही हॅज टू बी मॅच्युअर. आमची पण जबाबदारी आहे ना, हो. तिच्या बहिणी प्लस तिचे आई वडील हे पण तुला सांभाळायचं आहे. हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असणार आहे. तुझ्या आईला तुला सांभाळायचं आहे की ती तयार नाही होणार आहे. तुझ्या भावाला तुला कन्व्हिन्स करायचं आहे ज्याला मुली आवडत नाही. तुझ्या बहिणीला, सख्या बहिणीला तुला कन्व्हिन्स करायचं आहे तुझ्या नंडेच्या प्रेमात मी पडलोय. सो रोलर कोस्टर. आजी आय थिंक शी इज विथ यू. या आजी इज नॉट अगेन्स्ट मी. म्हणजे आजीला जे चांगलं आहे ते झालेलं आवडतं. सो शी इज आजी इज क्वाईट पॉझिटिव्ह. शी इज व्हेरी पॉझिटिव्ह. फक्त पमाला आता काय झालंय माहितीये ना, खूप जबाबदाऱ्या, खूप टेन्शन्स, घरपट्टी भरायची आहे, कामं पण हवी आहे. तिचं प्रॉबब्ली आता थोडंसं वय वाढतंय तर गुडघेदुखी असेल, काय असेल, तिचे पर्सनल प्रॉब्लेम्स असू शकतात. आणि ह्या सगळ्यामध्ये ना आशूबद्दल तिला अजून कळलं नाहीये रे. सो आय एम वरीड की जेव्हा पमाला कळेल तेव्हा काय होईल. मेघना म्हणून असा जर जावई आयुष्यात येणार असेल इतका क्यूट, तर मेघना ॲक्सेप्ट करेल का? मी त्याला माझा घर जावई करून घेईन जर अशा प्रकारचा इतका क्यूट आणि माझ्या मुलीवर जीव ओतणारा जर असेल ना. मला असं वाटतं की दोन माणसांमध्ये जेव्हा प्रेम असतं तेव्हा जास्त प्रेम ज्याचं असतं ना, जसं तुमच्यामध्ये मला असं वाटतं की गौतमचं जास्त प्रेम आहे आसावरीवर. तिचं पण आहे, पण तिचं 49 आहे, तुझं 51 आहे. सो माझ्या बाबतीत असं आहे की माझ्या मुलीचं जेव्हा लग्न ठरेल तेव्हा तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलाशी तिचं लग्न व्हावं, असं जास्त प्रेम करणाऱ्या असं मला वाटतं. आणि त्यांनी चांगलं माणूस असावं. सगळ्यांना तो जावई गोल्स देतोय आत्तापासूनच गौतम. जावे करतोय आम्ही. चालेल. आमचं डिस्कस पण झालं आहे की आम्ही काय करणार आहे. सो त्या जेवण बनवणार आहेत आणि मी डिलिव्हरी करणार आहे असं. सो हे ठरलं आहे, हे ऑलरेडी झालं आहे, डिसाईड झालं आहे. पण बघू आता स्टोरी लाईनवर डिपेंड. बाकीची टीम जेव्हा भेटेल तेव्हा आपण कंटिन्यू करूया गप्पा, है ना? सो थँक्यू सो मच संजित आणि ऑल द बेस्ट. खूप छान वाटतंय तुला स्क्रीनवर बघताना आणि खरंच खूप एन्जॉय करतोय आम्ही. थँक्यू सो मच. मला तर मजाच येते राजश्री मराठीचा इंटरव्ह्यू देताना, कारण एकदम काय म्हणतो आपण, इट्स लाईक अ फॅमिली. सो या, थँक्यू.